एखाद्या माणसाने आपल्या आयुष्यातील 24 वर्षे एकाच कामासाठी द्यावी, प्रामाणिकपणे दररोज सकाळी उठून शाळेत जावं, शेकडो मुलांच्या पिढ्या घडवाव्यात आणि जेव्हा त्याच्या हक्काच्या पदोन्नतीची वेळ येते तेव्हा त्याला अचानक सांगण्यात यावं की साहेब, 20 वर्षापूर्वीचा एक कागद हरवलाय, त्यामुळे तुमची पदोन्नती थांबवली आहे. तुम्हाला कदाचित वाटेल की हा एखाद्या जुन्या ब्लॅक अँड व्हाईट सिनेमातला प्रसंग आहे, पण नाही. ही काल परवाची आपल्या महाराष्ट्रातली नागपूरची अगदी खरीखुरी घटना आहे. एक कागद हरवतो काय आणि शेकडो शिक्षकांचं आयुष्य त्यांच्या हक्काचे पैसे टांगणीला लागतात काय? नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. आज आपण डिजिटल इंडियात जगतो. सगळं काही एका क्लिकवर असल्याचा दावा आपण करतो. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमची बँक सगळं काही क्लाउडवर सेव्ह आहे. पण आपल्या शिक्षण व्यवस्थेचा कणा असलेल्या शिक्षकांचं भविष्य मात्र आजही एका फाईलमध्ये आणि कुठल्याशा धुळीने माखलेल्या कागदात अडकून पडले. नागपूर जिल्हा परिषदेत शेकडो प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचे निवड श्रेणीचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पडून होते. का? तर प्रशासनाकडे 2006 सालचं म्हणजे तब्बल 20 वर्षापूर्वीचं एक परिपत्रक उपलब्ध नव्हतं. विचार करा, एकीकडे आपण स्मार्ट क्लासरूमची स्वप्न पाहतोय, शाळेत टॅब वाटतोय आणि दुसरीकडे प्रशासन म्हणते की आमच्याकडे 20 वर्षापूर्वीचा मूळ कागद नाही म्हणून आम्ही तुम्हाला तुमचे हक्काचे पैसे देऊ शकत नाही. हा विरोधाभास नाही आहे तर काय आहे? मग काय झालं? काही माध्यमांनी, विशेषतः सकाळने, यावर सविस्तर बातमी छापली. बातमी छापून आल्यावर प्रशासनाला जाग आली. अधिकाऱ्यांची शोधाशोध सुरू झाली आणि आश्चर्य म्हणजे जो कागद इतकी वर्ष गायब असल्याचं सांगितलं जात होतं तो अचानक जुन्या रेकॉर्ड रूममध्ये सापडला. आता तो सापडल्यामुळे निवड श्रेणीची अनेक वर्षापासून ठप्प झालेली प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. शिक्षकांसाठी ही नक्कीच मोठी गुड न्यूज आहे, पण या एका घटनेने आपल्याला आपल्या व्यवस्थेचं जे दर्शन घडवले ते खूप काही सांगून जातं. तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की ही निवड श्रेणी म्हणजे नेमकं काय आणि हा 2006चाच कागद इतका महत्त्वाचा का होता? गोष्ट सोपी करून सांगतो. तुम्ही कॉर्पोरेटमध्ये किंवा इतर कोणत्याही नोकरीत असाल तर तुम्हाला दरवर्षी किंवा 2-3 वर्षांनी प्रमोशन मिळतं, तुमचं पद बदलतं. पण शिक्षकांच्या बाबतीत तसं होत नाही. शिक्षक जेव्हा नोकरीला लागतो तेव्हा त्याला एकाच पदावर वर्षानुवर्षे काम करावं लागतं. तुम्ही प्राथमिक शिक्षक म्हणून लागला तर तुम्ही निवृत्त होईपर्यंत बहुतेक वेळा प्राथमिक शिक्षकच राहता. यामुळे होते आर्थिक कोंडी, मानसिक कुचंबना होते आणि कामातला उत्साह कुठेतरी संपायला लागतो. एकाच जागी थांबल्यासारखं वाटतं. हे टाळण्यासाठी शासनाने फार पूर्वी एक नियम बनवला. तुम्ही सलग 12 वर्षे सेवा केली की तुम्हाला वरिष्ठ वेतन श्रेणी लागू होते. तुमचा पगार एका विशिष्ट टप्प्याने वाढतो आणि जेव्हा तुम्ही सेवेची 24 वर्षे पूर्ण करता तेव्हा तुम्हाला निवड श्रेणी मिळते. हे ऐकायला खूप सोपं वाटतं, 12 वर्ष आणि 24 वर्ष. पण प्रत्यक्षात ही प्रक्रिया म्हणजे लाल फितीचा एक मोठा चक्रव्यूह आहे. गेल्या 30-35 वर्षात शिक्षण विभागाने इतके जे-आर म्हणजे शासन निर्णय काढलेत की त्यात सामान्य शिक्षक पार गोंधळून जातो. 1990 सालापासून ते अगदी 2021 पर्यंत अनेक निर्णय आले. पण यात 2006 हे वर्ष खूप महत्त्वाचं होतं. कारण 15 नोव्हेंबर आणि 18 नोव्हेंबर 2006ला शासनाने जे निर्णय घेतले ते या 24 वर्षाच्या सेवेनंतर मिळणाऱ्या निवड श्रेणीचा खरा पाया आहेत. त्यातही सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा असायचा तो म्हणजे खाजगी विनाअनुदानित शाळेत केलेली सेवा मोजायची की नाही. शिक्षण सेवक म्हणून जे सुरुवातीला 3 वर्षे काम करावं लागतं ते या 24 वर्षात धरायचं की नाही. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्या जुन्या जे-आर मध्ये होती आणि नेमका तोच कागद नागपूरमध्ये गहाळ झाला होता. तो कागद नसल्याने शिक्षकाची नोकरी नेमकी कधीपासून धरायची हेच शिक्षण विभागाला ठरवता येत नव्हतं. म्हणून त्यांनी चक्क सगळी प्रक्रिया थांबवून ठेवली. पण आता कागद सापडला म्हणजे लगेच उद्या शिक्षकांच्या खात्यात पैसे जमा होतील असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. चित्र इतकं साधं नाही आहे. फक्त 12 किंवा 24 वर्षे नोकरी केली म्हणजे शासन आपोआप तुमच्या गळ्यात निवड श्रेणीचा हार घालत नाही. त्यासाठी एक कायदेशीर अट आहे. तुम्हाला एका विशिष्ट सेवा अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करावं लागतं. हे प्रशिक्षण कोण घेतं? राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, ज्याला आपण SCERT म्हणतो, त्यांची पुण्याला संस्था आहे. आता या प्रशिक्षणाची कथा तर त्याहून रंजक आहे. गेल्या काही काळातील आकडेवारी जर तुम्ही पाहिली तर जवळपास 39,841 शिक्षक या प्रशिक्षणासाठी पात्र ठरले होते. त्यांनी ऑनलाईन नोंदणी केली, स्वतःचा शालार्थ ID दिला. हे ट्रेनिंग काही सोपं नसतं. यात नवीन शैक्षणिक धोरण काय आहे, मुलांचं मानसशास्त्र कसं बदलते,
डिजिटल तंत्रज्ञान वर्गात कसं वापरायचं हे सगळं शिकवलं जातं. मराठी, इंग्रजी आणि उर्दू अशा 3 भाषांमध्ये हे चालतं. या 39,000 शिक्षकांपैकी तब्बल 5,527 शिक्षक या ट्रेनिंगमध्ये अनुत्तीर्ण झाले, नापास झाले. हो, शिक्षकही नापास होतात. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की हे ट्रेनिंग फक्त नावापुरतं नाही आहे, त्यांची खरंच कडक अंमलबजावणी होते आहे. बाकीचे उरले 34,314 शिक्षक त्यांनी ट्रेनिंग पूर्ण केलं. त्यापैकी 33,572 शिक्षक चाचण्यांमध्ये पासही झाले. पण पुढे काय झालं? त्यांना प्रमाणपत्रच मिळालं नाही. विचार करा, प्रशिक्षण पूर्ण करूनही आणि परीक्षा पास होऊनही केवळ प्रशासनाकडून प्रमाणपत्र वेळेवर न आल्यामुळे या 34,000 शिक्षकांचे निवड श्रेणीचे प्रस्ताव त्यांच्या स्थानिक कार्यालयात तसेच पडून राहिले. एका बाजूला नागपूरमध्ये 20 वर्षापूर्वीचा कागद सापडत नाही आणि दुसऱ्या बाजूला ट्रेनिंग पूर्ण केलेल्यांना पुण्याहून सर्टिफिकेट मिळत नाही. ही साखळी कुठेतरी जोडली जाते का? अखेर नेहमीप्रमाणे शिक्षक संघटनांना मैदानात उतरावं लागलं. मुख्याध्यापक संघटना, शिक्षक भरती अशा संघटनांनी SCERTच्या संचालकांची भेट घेतली, त्यांच्याकडे सतत पाठपुरावा केला आणि मग कुठे त्या अधिकाऱ्यांनी आदेश काढले की या 34,000 शिक्षकांना तातडीने प्रमाणपत्र वाटप करा. म्हणजेच आपलाच हक्क मिळवण्यासाठीही आधी झगडावं लागतं आणि एकदा हक्क मान्य झाला की तो प्रत्यक्षात पदरात पाडून घेण्यासाठी पुन्हा कागदपत्रांशी संघर्ष करावा लागतो. ही परिस्थिती फक्त शालेय शिक्षकांचीच आहे का? तुम्ही जर कॉलेजमधल्या प्राध्यापकांकडे पाहिलं, उच्च शिक्षणाकडे पाहिलं तर त्यांची पदोन्नतीची सिस्टीम थोडी वेगळी आहे. त्याला कॅरियर ॲडव्हान्समेंट स्कीम किंवा कॅस म्हणतात. तिथे शिक्षकाला वरिष्ठ श्रेणीसाठी 12 वर्षे वाट पाहावी लागत नाही. 4 ते 6 वर्षात पहिली वरिष्ठ श्रेणी मिळते, नंतर 5 वर्षांनी निवड श्रेणी मिळते. तिथे पदनामही बदलतात. आधी जो असिस्टंट प्रोफेसर असतो तो नंतर असोसिएट प्रोफेसर होतो, त्याला वेगळा ग्रेड पे मिळतो. अर्थात तिथे PhD आणि संशोधनाची अट असते, पण आर्थिक प्रगतीचे टप्पे वेगाने येतात. पण आपल्या शालेय शिक्षकांचं तसं नाही. तो आयुष्यभर प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षकच राहतो, फक्त त्यांचं वेतन वाढत जातं. आणि हे वेतन वाढवण्यासाठीही त्याला किती अग्निदिव्यातून जावं लागतं हे आपण आत्ताच पाहिलं. पण मगाशी मी म्हटलं तसं गोष्ट इथेच संपत नाही. एक नवं वळण अजून बाकी आहे. एक खूप मोठा कायदेशीर अडथळा या सगळ्या प्रक्रियेत उभा राहिला आहे आणि तो अडथळा थेट सर्वोच्च न्यायालयाकडून आलाय. आता नीट लक्ष देऊन ऐका, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. शासनाने शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी आणि राईट टू एज्युकेशन कायद्यानुसार शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET सक्तीची केली आहे, हे तुम्हाला माहीतच असेल. पण जे शिक्षक हा कायदा येण्यापूर्वीपासून म्हणजे जुन्या काळापासून नोकरीत आहेत त्यांचं काय? नुकताच सर्वोच्च न्यायालयाने यावर एक ऐतिहासिक निकाल दिलाय. न्यायालयाने स्पष्ट सांगितले की ज्या शिक्षकांच्या निवृत्तीला 5 वर्षापेक्षा जास्त काळ शिल्लक आहे त्यांना TET परीक्षा पास होणं कायद्याने बंधनकारकच आहे. म्हणजे तुम्ही 20 वर्षे नोकरी केली असेल, 24 वर्षे केली असेल तरीही तुम्हाला TET द्यावीच लागेल. आता याचा जरा शांतपणे विचार करा. एखादा शिक्षक वयाच्या 50व्या किंवा 52व्या वर्षी आहे, त्याने 24 वर्षे मुलांच्या पिढ्या घडवल्या आहेत, त्याचे निवड श्रेणीचे प्रस्ताव तयार आहेत, कागदपत्रे पूर्ण आहेत, SCERTचं ट्रेनिंगही त्याने कसंबसं पूर्ण केले. पण जर तो TET परीक्षा पास नसेल तर त्याला ही निवड श्रेणी मिळणार नाही, त्याला तो आर्थिक लाभ मिळणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने केवळ एवढीच सवलत दिली आहे की ज्यांची नोकरी 5 वर्षापेक्षा कमी उरली आहे त्यांना नोकरीतून काढू नका, पण त्यांना प्रमोशनही देऊ नका. हा निकाल ऐकायला कदाचित विद्यार्थ्यांच्या बाजूने वाटेल, शैक्षणिक गुणवत्ता टिकवण्यासाठी तो आवश्यकही वाटेल, पण त्या शिक्षकाच्या मानसिकतेचा विचार करा, जो 24 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आता पुन्हा एका स्पर्धा परीक्षेच्या रांगेत उभा आहे आणि जोवर तो ती परीक्षा पास होत नाही तोवर त्याचा 24 वर्षाचा अनुभव आर्थिक पातळीवर शून्य मानला जाणार आहे. आपण या सगळ्या घटना एका सूत्रात पाहिल्या. नागपूरचा तो अचानक सापडलेला ऐतिहासिक कागद, 34,000 शिक्षकांना वेळेवर न मिळालेली प्रमाणपत्रे आणि TETचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. यातून नेमका काय अर्थ निघतो? याचा आपल्या व्यवस्थेवर काय परिणाम होतो? पहिली गोष्ट म्हणजे आपली सिस्टीम, आपली प्रशासकीय यंत्रणा ही इन्स्टिट्यूशनल मेमरी म्हणजे संस्थात्मक स्मरणशक्ती हरवून बसलेली आहे. 20 वर्षापूर्वीचा शासन निर्णय जर एखाद्या सरकारी कार्यालयात सापडत नसेल आणि त्या एका कारणासाठी जर लोकांचे पगार थांबत असतील तर आपण कसल्या गव्हर्नन्स आणि डिजिटल युगाच्या गप्पा मारतोय. दुसरी गोष्ट म्हणजे याचा राज्याच्या तिजोरीवर पडणारा भार.
जेव्हा प्रशासकीय कारणामुळे ही निवड श्रेणी वर्षानुवर्षे रखडते आणि मग अचानक एखाद्या दिवशी हजारो शिक्षकांचे प्रस्ताव मंजूर होतात, तेव्हा त्याची जुनी थकबाकी म्हणजे एरियर्स एकरकमी द्यावे लागतात. यामुळे राज्य शासनावर अचानक शेकडो कोटी रुपयांचा अतिरिक्त ताण पडतो. जर हीच प्रक्रिया वेळेवर आणि टप्प्याटप्प्याने झाली असती तर हा आर्थिक ताण आला नसता. पण या सगळ्यातला सर्वात गंभीर आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या सगळ्याचा थेट परिणाम वर्गात बसलेल्या विद्यार्थ्यावर होतो. जो शिक्षक आपल्याच पगारासाठी, आपल्याच हक्काच्या निवड श्रेणीसाठी एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर चकरा मारतोय, जो स्वतःचे जुने कागदपत्र शोधण्यासाठी रेकॉर्ड रूममध्ये वणवण फिरतोय, तो वर्गात जाऊन 100% मन लावून कसा शिकू शकेल? एका कुंठित आणि तणावग्रस्त मानसिकतेतून एखादा शिक्षक आनंदी पिढी कशी घडवू शकेल? हे फक्त शिक्षकांचं वैयक्तिक नुकसान नाही आहे, हे संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेचं, पर्यायाने एका पिढीचं नुकसान आहे. आता नागपूरचा कागद सापडलाय. प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना प्रमाणपत्र मिळायला लागली आहेत. निवड श्रेणीची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. शिक्षकांचे पगार वाढतील. त्यांना त्यांची अनेक वर्षाची थकबाकी मिळेल. शिक्षकांना हा एक मोठा दिलासा नक्कीच मिळेल. पण हा दिलासा कायमस्वरूपी नाही. जोपर्यंत आपली व्यवस्था शिक्षकांकडे केवळ एक सरकारी कर्मचारी म्हणून न बघता राष्ट्रनिर्माते म्हणून बघत नाही, तोपर्यंत असले कागद हरवत राहतील आणि त्यांचे हक्क नाकारले जात राहतील. आज गरज आहे ती एका मध्यवर्ती डिजिटल सिस्टीमची, जिथे शिक्षक आता शालार्थ ID टाकला की त्याची 12 वर्षे किंवा 24 वर्ष कधी पूर्ण होतात हे सिस्टीमनेच ओळखावं. त्याची वर्षे पूर्ण होण्याच्या 6 महिने आधीच प्रशासनाला आपोआप अलर्ट जावा आणि कोणतीही कागदपत्रांची शोधाशोध न होता त्याच्या खात्यात त्याचे पैसे जमा व्हावेत. हे करणं आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अजिबात कठीण नाही, फक्त तशी इच्छाशक्ती असायला हवी. शिक्षक समाधानी असेल तरच तो शाळेत गुणवत्ता देऊ शकतो. आणि जर तो स्वतःच न्यायासाठी भांडत राहिला तर उद्याचा समाज आपण कोणाच्या भरोश्यावर उभा करणार आहोत? कारण ही चर्चा इथे संपते आहे, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.